वेलकम फ्रेंड्स, गुरुप्रवास जपानमध्ये आपले स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण टोकियोला जाणार आहोत। टोकियोचे रेल्वे स्टेशन माझ्यासाठी डिझनीलँड सारखे आहे। ही 110 वर्ष जुनी बिल्डिंग फारच ऑथेंटिक आहे। या स्टेशनवरून रोज 4000 ट्रेन ये जा करतात। रोज 5 लाखापेक्षा जास्त प्रवासी या ठिकाणी येतात। एवढी प्रचंड गर्दी असूनही जपानी लोक शिस्त पाळतात। कोणीही धक्काबुक्की किंवा गोंधळ करत नाही। या 4 मजली महाप्रचंड स्टेशनवर असंख्य प्लॅटफॉर्म आहेत। तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे त्या रंगाच्या पट्टीवरून चालत जावे लागते। कितीही गर्दी असू दे, लोक रांगेत उभे राहतात। कोणीही मध्ये घुसत नाही किंवा रांग मोडत नाही। ट्रेन आल्यावर अगोदर आतल्या लोकांना बाहेर येऊ दिले जाते। डब्यामध्ये प्रचंड गर्दी असून देखील सर्वजण शांतता पाळतात। इथे येणाऱ्या लाखो लोकांसाठी टोकियो स्टेशनवर अनेक हॉटेल आहेत। तिथे अनेक रुचकर पदार्थ खायला मिळतात। वाऱ्यापेक्षा फास्ट वेगाने जाणाऱ्या बुलेट ट्रेन इथे आहेत। यांना जपानी भाषेत शिकानसेन म्हणतात। इथे 2 वेगवेगळ्या शिकानसेन जोडलेले आहेत। हिरवी तोहोकू आणि जांभळी हिकारू शिकानसेन आहे। ही हायाबुसा शिकानसेन 320च्या स्पीडनी पळते। इथे माझ्या फेवरेट येलो कलरची पण ट्रेन आहे। त्याशिवाय टोकियो स्टेशनवर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या ट्रेन पाहायला मिळतात। काही ट्रेनवर पाना फुलांची डिझाईन केलेली आढळते, तर काही ट्रेनवर असतात ॲनिमेशन कार्टून्स। ही पोपटी कलरची ट्रेन मला फार आवडली। ही सुपरफास्ट लोकल ट्रेन आहे। हरिण बघायला आम्ही नाराला गेलो त्यावेळेला या जंगल सफारीतून गेलो होतो। अशा वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या व टेक्नॉलॉजीचे ट्रेन बघायला मी तासनतास इथे बसायला तयार आहे। माझ्या बाबांना ट्रेन पाहण्याची खूप आवड आहे। वंश परंपरेने ती आवड माझ्यात पण तयार झालेली आहे। माझ्या लहानपणी माझे बाबा खास रेल्वे बघण्यासाठी घेऊन जात असत। त्यामुळे टोकियो स्टेशन ही माझ्यासाठी खास मेजवानीच आहे। आता आपण जाणार आहोत आकिहाबाराला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटीला। हे आकिहाबारा स्टेशन आहे आणि माझ्या मागे आहे मोठाली शोरूम। इथे इलेक्ट्रॉनिक व डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सर्व वस्तू बघायला मिळतात। इथे 10-10 मजली मोठे मोठे मॉल आहेत। आता जरा या इकडे या ठिकाणी वेगवेगळ्या गेम आहेत। त्या गेम खेळून तुम्ही अशा प्रकारचे गिफ्ट मिळवू शकता। आता आपण मांगा टावरच्या दिशेने जाणार आहोत। या योदोबाशी मॉल मध्ये आपल्याला आता जायचं आहे। हा 7 मजली मॉल आहे। इथे मोबाईल साठी लागणारे वेगवेगळे ट्रायपॉड व शूटिंग साठी लागणारे वस्तू भेटतात। दुसऱ्या मजल्यावर इथे कॅमेऱ्याचे ॲक्सेसरीज ठेवलेले आहेत। जगातले एकापेक्षा एक भारी कॅमेरे इथे बघायला मिळाले। तिसऱ्या मजल्यावर ॲडव्हान्स स्मार्ट टीव्ही ठेवलेत। 100, 110, 115 इंचाचे टीव्ही इथे विकत मिळतात। त्याची क्लिअरिटी आणि टेक्नॉलॉजी बघून मी चाट पडलो। आता या टीव्हीची पिक्चर क्वालिटी बघा, प्रत्यक्ष ग्राउंडवर असल्याचा फील येतोय। जपान जगाच्या 40 वर्ष पुढे आहे म्हणतात ते खरेच आहे। पंख्यांचे एवढे वेगवेगळे प्रकार बघून मला आश्चर्यच वाटले। सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचंच आहे। 6व्या मजल्यावर माझ्या आवडत्या व्हिडिओ गेम्स बघितल्या। ॲनिमेशन गेमचे नवे व्हर्जन इथे टॅबवर प्रत्यक्ष खेळता येतात। या मजल्यावरून माझा पाय काही केल्यास निघेना।
थोडा वेळ खेळण्यांच्या जगात रंगल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो. मनाला वेळ लावणाऱ्या जगातून मी कसाबसा बाहेर पडलो. इथे या बाई माझ्यासाठी स्पेशल आईस्क्रीम तयार करतायत. स्पेशल गिलोटो आईस्क्रीमचे हे जपानी व्हर्जन आहे. इथे हे आईस्क्रीम खायला नेहमीच भली मोठी रांग असते. आम्हाला देखील 20 मिनिटे रांगेत थांबावी लागली. आता आपण जाणार आहोत शिबुया क्रॉसिंग बघायला. इथे आहे हचिको नावाच्या कुत्र्याची समाधी. जगभरातील डॉग लव्हर्स इथे येतात. आता आपण शिबुया क्रॉसिंगला आलोय. इथे एकाच वेळी 10,000 लोक रस्ता क्रॉस करतात. सिग्नल लागला की मी धावतच सुटलो. हजारो लोक क्रॉसिंगसाठी रस्त्यावर आले. हा अनुभव प्रत्यक्ष घेणे ही विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा रस्ता क्रॉस करायला पळालो. अशा प्रकारे सिग्नलचा व गर्दीचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात. ही मजा काही औरच आहे. ती शब्दात सांगता येत नाही. आता संध्याकाळ झाली आहे. शिबुया क्रॉसिंग वरून थेट आम्ही एअरपोर्ट गाठले. स्कूट कंपनीच्या विमानाने सिंगापूरला चाललोय. तरी आता जपानला बाय बाय करूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका. बाय.